पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी शिवाजीनगर ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत। तर पुण्यातील SP कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभाही होणार आहे। खाडी किनाऱ्यांवरील कांदळवनावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे। सरकारकडून सीसीटीव्हीसाठी 119 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडच्या किनाऱ्यांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे। शिवसेनेच्या 25 उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली। लोकसभेसारखा गोंधळ विधानसभेला होणार नाही अशी स्पष्टोक्ती गुलाबराव पाटील यांनी दिली। तलाठ्याच्या मारेकराला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले। अमरावतीच्या मोर्शी येथे शेतकऱ्यांकडून तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। सोयाबीन आणि कापसाला दरवाढ, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। जालन्यातील मोंढा येथे बंजारा समाजाचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बंजारा समूहाला मदतीचं आश्वासनही खोतकर यांनी दिले। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विधानसभेसाठी 41 उमेदवार इच्छुक असल्याची माहिती आहे। पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघातून 41 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आहेत। राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे। हैदराबाद गॅझेटर लागू करण्याबाबत अधिवेशनात चर्चा होणार आहे। 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान एक दिवसीय अधिवेशन होण्याची शक्यता आहे। हिंगणघाट येथील वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलल्याने नागरी संघर्ष समिती आक्रमक झाली। आमदार समीर कुणावार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारू आंदोलन करण्यात आले।